हरीश पाटील यांना हरीश पाटील यांच्या शुभ हस्ते डॉक्टरांचा हा सन्मान केला जाईल। चांगली सेवा त्यांनी पुरवलेली आहे। पूर्ण 4 डे नाईट त्यांनी सेवा पुरवली या TR चषक मध्ये। डॉक्टर नरेंद्र गिरी यांचा हा आपण सत्कार करतोय हरीजी पाटील यांच्या शुभ हस्ते। अतिशय चांगली सेवा पुरवलेली आहेत। MBBS डॉक्टर आहेत डॉक्टर नरेंद्र गिरी आणि त्यांचा हा स्वागत सन्मान सत्कार केला जातोय। आपलं एक छोटंसं क्लिनिक या मैदानाच्या बाहेर आपण बघितलं आणि खरोखरच चांगली सुविधा त्यांनी पुरवलेली आहे। तुम्ही काय KPL में भी आप थे। KPL में 5 दिन बहुत ही अच्छी सेवा दी। इसमें भी नाइट क्रिकेट, डे क्रिकेट और नाइट क्रिकेट में भी दी है। कैसा लगा ये टूर्नामेंट आपको? सर मुझे बहुत अच्छा लगा और मैं मैच को बहुत ही एंजॉय कर रहा हूँ और KPL में भी मैं था और अभी नाइट में भी, तो मुझे अच्छा लगा सर, बहुत अच्छा लगा। और सबसे बड़ी बात है कि सर आप लोगों ने जो अरेंजमेंट किया है और जो आपने इज्जत सत्कार दिया सर, वो बहुत अच्छा है। मतलब इससे हम सीख सकते हैं कि मेहमान नवाजी कैसे की जाती है, वो मुझे बहुत अच्छा लगा। और कुछ बोलना चाहेंगे? ऑल द बेस्ट, जो भी टीम जीतेगी उसके लिए। थैंक यू सो मच डॉक्टर जी, आपने बहुत ही अच्छी सुविधा यहाँ पर सेवा दी है, उसके लिए बहुत बहुत धन्यवाद। सभी हमारे दर्शक और सभी खिलाड़ी की तरफ से बहुत बहुत धन्यवाद और ऑर्गेनाइजर कमेटी की तरफ से भी बहुत बहुत धन्यवाद। थैंक यू सो मच। जय हिंद, जय भारत। थैंक यू। चला जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये, ज्या ठिकाणी आहेत पालघर भूषण प्रमोद शेडगे। बॅक टू कमेंट्री बॉक्स। थैंक यू वेरी मच हेमंत पाटील सर। सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये। त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित आपण पाहताय TR ट्रॉफी 2025 चा हा शानदार सोहळा। अतिशय देदीप्यमान लाख मोलाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। टेंबोली टीमचा एक 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पोहोचलेला नाहीये। नाव माहिती आहेत परंतु ऑफिशियली आपला 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येणे बंधनकारक आहे। पहिलाच बॉल प्रतीक पाटीलच्या बॅट मधून स्विच हिटचा फटका, 4 रन। यावाला फटका पाहायला मिळाला, स्विच हिटचा फटका स्वीट हिट मध्ये कन्वर्ट करत असताना पहिल्याच बॉलवर धमाकेदार सुरुवात होत असताना पाहायला मिळते प्रतीक पाटीलच्या बॅट मधून। हलक्याशा हाताने खेळायचं होतं, फॉरवर्ड डिफेन्स, चेंडू ऑन साइडला येत असताना पाहायला मिळतोय डीप मिड विकेटचा फिल्डर फार वेगाने आला होता। तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील। या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 6 या धावसंख्येवर। जय हनुमान टेंबवली वर्सेस फ्रेंड्स 11 मीरा रोड या 2 टीमच्या दरम्यान हा सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल का, येणारी वेळ दर्शवेल। श्रीकांत शेट्टीला आपण पाहतायत गोलंदाजी मार्कवर प्रतीक पाटील मॅन इन फॉर्म आणि एक अतिशय दर्जेदार खेळाडू म्हणून ज्याची ओळख सातत्याने पाहायला मिळते। ऑन साइडला काय फटका खेळलाय, सरळ चेंडूला पाठवलाय इनटू द स्टँड, षटकार 6। मिर्ची मिर्ची नजर
चौकार जर आले तर आदरणीय प्रकाशजी वळवी साहेब यांच्याकडून 500 रुपये टेंबोलीच्या कोणत्याही फलंदाजाला ते प्राइज दिलं जाईल. चांगला बॉल होता, खोलवर चेंडू पाहायला मिळाला, यॉर्कर पाहू शकलात आणि इथून आपण पाहतायत थोडीशी मिसफील्डचा फायदा जरूर मिळत असताना प्रतीक पाटील हे दोन असे बॅटर आहेत की चित्याच्या चपळाईने धावा घेण्यामध्ये एक्सपर्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 14 या धावसंख्येवर 14 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. काय स्टार्ट भन्नाट फॉर्मामध्ये असलेले दोन बॅटर तर श्रीकांत शेट्टी विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते, परंतु आतापर्यंत 4 बॉलमध्ये 14 धावा खर्च केलेत. कमबॅक करणं जाणतोय. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न ऑफ ड्राईव्ह करत असताना सिंगल मेल अश्विन पुढे सरसावतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर या वेळेला तालमेलची कमी, कोणता फलंदाज बाद होईल इथे विचार विनिमय करून मोनिश की प्रतीक आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रतीकला कदाचित सॅक्रिफाईस करावं लागेल की काय, आणि प्रतीक पाटील पहा थोडेसे निराश हताश हतबल होत असताना. टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच आपण पाहिलं होतं जेव्हा रोहितचा थ्रो डायरेक्ट स्टंप्सला आदळला होता आणि मॅकमिलन गोविंद सारख्या एक बलाढ्य खेळाडूला पाठवलं होतं पॅव्हिलियनच्या रस्त्याला, आणि तिथून जर आपण पाहिलं डिंजिलने मॅच आणली होती, परंतु अखेरकार त्या विकेटच्या माध्यमातून खूप चर्चा झाली. तसंच कदाचित होऊ शकेल. इथे उलकावणी देण्याचा प्रयत्न राहुल जाधवचा राहिला होता आणि इथून पाहता पाहता प्रतीक पाटील थक्क राहिले त्या ठिकाणी. मोनिश पाटील यांच्याशी बातचीत करत असताना पाहायला मिळाले आणि अखेरकार या ठिकाणी आपण पाहतायत प्रतीकला परतावं लागेल. टार्झन ऑफ टेंबोली म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते प्रतीक पाटीलचा. आज मी पालघरमध्ये सुद्धा उल्लेख केला की जेव्हा जेव्हा युवा खेळाडू येतात आणि त्या युवा खेळाडूंना प्रोत्साहित करण्याचं काम प्रतीक पाटील करतो, जेव्हा त्याला मॅन ऑफ द मॅचेस मिळतात त्यावेळेला तो डेडिकेट करत असतो. असा खेळाडू बाद होताना पाहायला मिळतोय. 15 ऑन साईडला सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. आदित्य भोईरला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद होताना वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 15. पहिला षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहिलं अखेरकार श्रीकांतला एक विकेट मिळाली. विकेट टेकर गोलंदाज मी आहे हे दर्शवत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर जय हनुमान टेंबवली या टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 15. पहिला सामना असा वाटला होता की परिपूर्णता सामना 3 षटकांचा आपल्याला पाहायला मिळेल. अब्बास त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. या संघाला घेऊन जात असताना सातत्याने चांगली कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि आज फ्रेंड्स 11 मीरा रोड टीमने रॉयल स्टनर मीरा रोड टीमला पराभूतच्या छायेत नेत असताना आपल्याला पाहायला मिळाले. चांगले क्रिकेट, प्युअर क्रिकेट आमच्या लाडक्या प्रेक्षकांना पाहायला मिळालं. एक स्वप्न होतं TR ट्रॉफीचं, त्रिमूर्ती ग्रुप नागलेचं, सर्व आयोजकांचं. संघाची धावसंख्या 15 झालेली आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. विरेश पाटील नॉन स्ट्राईक एंडला आहे. मोनीचा तो फटका, काय फटका खेळला होता. गोलंदाज सज्ज होईल मिस्टर अश्विनने या स्पर्धेमध्ये प्रभावित गोलंदाजी करताना चांगली विलक्षण कामगिरी केले. अचूक टप्प्यावर भेदक मारे करत. चला थोडीशी घाई करा, वेळ दौडू नका. तरी 3 षटकांचे सामने असले लवकरात लवकर आपल्याला सामने कव्हर करायचे आहेत. या आयोजकांकडे सुद्धा आमच्या पहा 1.5 ते 2 महिने अतिशय चांगली मेहनत घेत या 3 ते 4 दिवसांच्या आढाव्यामध्ये त्यांच्या डोळ्याला अक्षरशः झोप नाही, फॅमिलीला वेळ कमी आणि मैदानाला वेळ जास्त. त्याचं कारण काय तर तुमचं कला कौशल्य दाखवण्याची संधी प्राप्त व्हावी. कारण या स्पर्धेच्या माध्यमातून TR ट्रॉफी या आयोजकांच्या डिक्शनरीमध्ये फायदा हा शब्दच नाहीये.
शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. पायावरचा चेंडू मात्र या वेळेला आपण पाहतायत खेपट्टीवर चेंडू राहतोय. अश्विन अलिंगण देत असताना मोनिश पाटीलला त्रिश प्रमोद गोतारणे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. संघाची धावसंख्या 15, लॉस ऑफ 2 विकेट. षटक क्रमांक दुसरं. अश्विन लाईन अँड लेंथ काय अप्रतिम पाहायला मिळते. काही गोलंदाजांकडे वेग असतो परंतु लाईन नसते. काही गोलंदाजांकडे वेग नसतो परंतु लाईन अँड लेंथ अप्रतिम पाहायला मिळते. त्यामधला हा अश्विन आपण पाहतायत. सुरेख. इथून आपण पाहतायत पंचांकडे दाद जरूर मागितली गेली. पंच त्या ठिकाणी विचारपूस करतायत. अपील तर स्ट्रॉंग होती. पायचे पंच जागेवर येतील आणि जो काही निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. नॉट आउट. जरूर अपील स्ट्रॉंग केली होती आणि मोनिश पाटील एक स्पोर्ट्समॅनशिप खेळाडू म्हणून सातत्याने ओळखले जातात. कदाचित त्यांना असं वाटलं असतं की बॅटला ब्रश करून गेलाय किंवा हँड कट झालेली आहे तर ते स्वतःहून निघाले असते. असे बरेच वेळेला मी पाहिले या खेळाडूला. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 15 वर जाऊन पोहोचली गेली 2 बॉलच्या समाप्तीनंतर. अश्विन आज थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. जेव्हा रनअप घेतो त्यावेळेला तो परिपूर्णता थांबतोय. निर्णय त्याचा चांगला आहे, नो डाऊट अबाउट इट. अश्विन आज प्रभावित मारे केलेत. अचूक टप्प्यावर भेदक मारा करत असताना अक्षरशः फलंदाजांना घाम फोडलाय. परंतु आता या महत्वपूर्ण लढतीमध्ये काय करेल याकडे लक्ष असणार आहे. यावेळेला खोलवर चेंडू जरूर होता. यॉर्कर पाहायला मिळाला. बुंद्यातला चेंडू कोतून काढला जातोय. अक्षरशः मोनिश पाटीलला वळाले तर डायरेक्ट हिट होऊ शकला नाही. राहुल जाधवच्या हातामध्ये चेंडू येण्याच्या अगोदरच अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. सिंगल मधून डबल कन्वर्ट केली गेली. आपण पाहिलं असेल ग्लेन फिलिप्सला आपण पाहू शकलात आणि ज्या पद्धतीने सँटनर धावले आणि 1 रन तिथे 2 धावा कन्वर्ट केल्या गेल्या आणि ती व्हिडिओ जी व्हायरल झाली. आणि उद्याच्या दिवसात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली ICC चॅम्पियन्स ट्रॉफी ही आपल्याला पाहायला मिळेल दुबईच्या मैदानात. 17 वर 2 जवळजवळ 12 वाजून गेलेत म्हणजे आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. ऑन साइडला मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फिल्डर तैनात. हा झेल महत्वपूर्ण. कॅश ड्राफ्ट होते आणि इथून आपण पाहतात राहुल जाधवचा सुंदर कलेक्शन. रनआउटची संधी होती. पाहायचंय रनआउट झालेत की नाही चेक केलं जाईल. थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय. रुपेश ठाकरे यावेळेला जरूर दाखवतील. परिपूर्ण ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगोदर पंचांच्या माध्यमातून ते अँगल. खरंच कॅमेरामॅनची कसरत असते अशा वेळेला. प्रत्येक बॉल त्यांना मात्र पापणी लवते चेंडू कॅप्चर करावा लागतो आणि ही खरी कला आहे. कॅच ड्रॉफ्ट झाला त्या ठिकाणी. सौरभ मिश्रा त्या ठिकाणी होते. फिल्डिंग तर चांगली झाली. कलेक्शन अचूक झालं आणि राहुल जाधवचा हा परिपूर्ण MSD कॉपीबुक स्टाईल मध्ये आपण पाहताय ज्या पद्धतीने हा थ्रो केला आणि त्यानंतर स्टंप्सला चेंडू स्पर्श झाला. बॅट स्लाइड करण्याच्या अगोदरच मात्र या ठिकाणी आपण पाहतायत फलंदाज बाद. UT आउट. 1 रन मिळेल आणि फलंदाज सुद्धा बाद होताना पाहायला मिळतोय. ती चुकीची पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. प्रतीक पाटील आणि मोनिश पाटील यांच्यामध्ये थोडीशी जरूर तारांबळ उडाली होती. तालमेलची कमी पाहायला मिळाली आणि त्यानंतरचा आपण पाहतायत या दुसऱ्या षटकामध्ये जो क्षण पाहायला मिळतोय रनआउटच्या स्वरूपात मोनिश पाटीलला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. संघाची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचली गेली. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जय हनुमान टिंबवली या टीमची. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर 18 वर जाऊन पोहोचले गेले.
तो शिवशेख मैदानाच्या आतमध्ये जात असताना पाहायला मिळतोय. अश्विन पुढील बॉल घेऊन काय अश्विनने गोलंदाजी केले, कौतुकास्पद. आणि जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आजच्या दिवसामध्ये अश्विन नावाची चर्चा आमच्या लाडक्या प्रेक्षकांना घेण्यासाठी भाग पडला त्या अश्विनने. आणि प्रेक्षक वर्ग का डोक्यावर घेतात या खेळाडूंना, त्यांचे फॅन फॉलोविंग का वाढतात, कारण त्यांचे परफॉर्मन्स, त्यांचे क्लास हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यांची खऱ्या अर्थाने मॅच्युरिटी जी असते ना ती मायने लागते क्रिकेटच्या खेळामध्ये. अप्रतिम फटका तर छान आहे. डिस्टन्स क्लिअर होईल की नाही या प्रश्नचिन्ह. आणि तिथे येतात फिल्डर. अतिशय सुंदर पद्धतीने जजमेंटने झेल टिपला गेला. मैदानाच्या आतमध्ये मनीष पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये जात असताना संघाची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचली गेली 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता 5 बॉलचा खेळ झाला. शेवटचा बॉल आहे या षटकातील. उर्वरित 7 बॉल राहिलेत पहिल्या डावातील. अतिशय छान पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन नियोजन अंडर फ्लड स्लाइड मध्ये या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं. नियोजनबद्ध आणि पारदर्शकता कशी असावी या स्पर्धेचे हे दर्शवून दिले गेले. या बॉलला लेफ्ट केलं, एक्झिट केलं आणि पंच लगेच क्विकली वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या 19 रनवर जाऊन पोहोचली गेली. जय हनुमान टेंबोली टीम सातत्याने आपण पाहतायत, विचार विनिमय करतायत आणि रिव्ह्यू घेतला गेलाय. DRS यूज केला गेलाय. या आपण चेक करूया. थर्ड अंपायर आहेत जय हनुमान टेंबोली टीम. मला आज सुद्धा आठवतं परेश गोराटकर बद्दल प्रतीक पाटीलने जे प्रतिक्रिया दिल्या होत्या अप्रतिम पाहायला मिळाल्या होत्या. नाईटची स्पर्धा होती मालजीपाड्याच्या मैदानात आणि खऱ्या अर्थानं त्या प्रतिक्रिया अजून सुद्धा माझ्या लक्षात आहेत. कारण या टेंबोली संघाला यस इट्स अ व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 19ला 4. रिव्ह्यू लॉस्ट यावेळेला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 19 वर. 19 रन. चांगला बॉल आणि या वेळेला आपण पाहतायत लेग बिफोर विकेट. अगदी मिडल स्टंपला चेंडू भेटला असता. काय पिचिंग केली होती जबरदस्त आपण पाहतायत. हा चेंडू अश्विनचा वेगवान होता. शफल झाले होते आणि मिडल स्टंपला हा चेंडू भेटला असता असं पंचांचं म्हणणं होतं. आणि यस लेग बिफोर विकेट. पायचीत पकडला गेला फलंदाज बाद. 19 वर 5 धक्के बसले गेलेत. ज्या पद्धतीने ही स्थिती रणजी स्पोर्ट्स कासारवडवली या टीम बरोबर पाहायला मिळाली होती आणि त्याच सिच्युएशन मध्ये आता झगडत असताना आपल्याला पाहायला मिळतात, स्ट्रगल करताना पाहायला मिळतात. 19ला 5 धक्के. वर ऑल आउट झाल्यानंतर सुद्धा मात्र डिफेंड केल्या होत्या रणजी स्पोर्ट्स कासारवडवली टीमला. 20 वर परिपूर्ण रोखलं गेलं होतं आणि 7 रनने ते विजयी झाले होते. परेश गोराटकर ज्या खेळाडूबद्दल मी म्हणत होतो, कारण प्रतीक पाटीलने सांगितलं या व्यक्तिमत्वाने या संघाला खूप सावरलं, बांधून ठेवलं. खऱ्या अर्थानं आपण पाहतायत की एकत्रित आणलं आणि तोच परेश गोराटकर, माजी केंद्रीय राज्यमंत्री. चषक 2025 मध्ये मॅन ऑफ द मॅच द केक क्राउन कंपनी ही एक फेम कंपनी आपल्याला पाहायला मिळते आणि हाफ KG केक मात्र आपण पाहतायत मॅन ऑफ द मॅच दिले गेलेत. आणि तोच परेश गोराटकर आणि प्रशांत गोराटकर हे दोन बंधूंनी खूप चांगल्या क्रिकेटला, रबर बॉल क्रिकेटला सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने ऑर्गनायझेशन केलं गेलं. 1 रन मिळते आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. पैकी येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 21. 21 धावा झालेल्या आहेत. चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं.
TR ट्रॉफी 2025 चा हा शानदार सोहळा ऑल इज वेल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजची शेवटची रात्र आणि या शेवटच्या रात्रीमध्ये आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. ऑन साईडला फटका छान खेळला गेलाय. ऑन ड्राईव्ह खेळत असताना मनगडाचा चांगला वापर केला आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षणाची साथ मिळत असताना 2 रन मिळेल विरेशच्या बॅटमधून. जास्त 2-2 धावा मात्र प्रतिस्पर्धी संघाला थोड्याशा महाग ठरल्या जातील. सिंगल डबलला महत्व देत असताना 23 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली जय हनुमान टेंबोली या टीमची. याच रोहितने मॅकमिलन गोविंदची खऱ्या अर्थानं दांडी गुल केली. अर्थातच स्टंप्स उडवले थ्रू करत असताना आणि तिथेच मॅच थोडीफार जरूर झुकली गेली. ऑफ साईडला ड्राईव्ह खेळला जातोय. अमर पुढे सरसावेल फंबल होत आहेत आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 25. कुलशेत टीमचा कॅप्टन आणि संतोष भुवन टीमचा कॅप्टन. चला दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस करण्यासाठी आपण रेडी राहायचंय. फर्स्ट सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल 25 वर 5 25 रन्स 5 विकेट आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. ऑन साइडला पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक तर आहे. दुरून फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. जुनेद फेकी करेपर्यंत या वेळेला विरेशला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. तिसरा धक्का हा रनआउटच्या स्वरूपात आणि एकूण आपण पाहिलं तर 6 धक्के बसले गेलेत. ला 5 आपण पाहतायत. तिसरं षटक आहे प्रगतीपथावर. आयुष सावंत चांगली माहिती देत असताना एका साईडला रुपेश ठाकरे यांना आपण पाहतायत. आमचे कॅमेरामॅन प्रज्वल, जिग्नेश, मार्श आणि जे प्रोप्रायटर आपल्याला पाहायला मिळत आहेत विजय पाटील. 26 ला 6 धक्के बसले गेलेत. आयुष सावंत खऱ्या अर्थानं विजय कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली घडला गेला आणि आतापर्यंत खूप चांगली स्कोरिंग सुद्धा पाहायला मिळते. कारण एखाद्या स्कोररची तारीफ करणं तेवढंच खूप चांगली गोष्ट असते. कारण जेव्हा तो चांगलं कार्य करतो त्यावेळेला सातत्याने त्यांचं कौतुक करावं असं वाटेल. विजय कांबळे खूप स्ट्रगल करत होते. मला आठवतं ते मनोरचं मैदान आणि तिथून रनरेटच्या नंतर जे शिकले ते अप्रतिम पाहायला मिळाले. 8 वर्षाच्या पूर्वीची ही गोष्ट पाहायला मिळते आणि आज एक ग्रेट स्कोरर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते संजय म्हात्रे यांच्या छायेखाली शिकत असताना पाहायला मिळाले. 26 ला 6. ऑन साईडला फटका तर छान आहे. एक नंतर मेल फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावता. शादाब फेकी करतील तत्पूर्वी परेश गोराटकर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा पाठीमागे फिरले आणि पाहता पाहता 2 रन्स ऍड होतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 28. 3 षटकांचे सामने आहेत. यानंतर कोलशेत वर्सेस आपल्याला सामना पाहायला मिळेल संतोष भुवन. काजू यांचा संघ विकास दुबे ज्याचं नाव आहे परंतु काजू या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली. एक अतिशय चांगला दर्जेदार खेळाडू. शेवटचा बॉल. 28 झालेले आहेत. शेवटचा बॉल. चांगला बॉल होता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला. पायावर जाऊन चेंडू आदळतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करतायत. हाणा करता करता इथे एकच रन मिळेल. एकीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 29 वर जाऊन पोहोचली गेली आणि 30 रनचं टार्गेट सेट केलं गेलंय. नीड 30 रन्स फ्रॉम 18 बॉल्स. या पण टॉस या ठिकाणी करणार आहोत.
मोनिश पाटील जे आयोजक आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून टीम जे आपण पाहतायत 94 आणि TR 94 इथून आपण पाहतायत यस 94. धन्यवाद मोनिजी पाटील. टॉस कोलशेट टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलेला आहे. काय निर्णय असेल आपला? गोलंदाजी आम्ही निवडू. नक्कीच ही स्पर्धा खेळताना एन्जॉय करतायत. हो नक्कीच. आम्ही खेळलो, पहिल्याच दिवशी खेळलो आणि क्वालिफाय झालो. ग्राउंड मस्त त्यांचं आयोजन झालं आणि आता मॅच पण पूर्ण होतील. त्यांचं आम्ही मनापासून आभार करतो. त्यांनी आम्हाला थोडा सांभाळून घेतला. आम्ही मॅच खेळायला गेलो तेव्हा पण त्यांनी आम्हाला पूर्ण सांभाळून घेतला म्हणून त्यांचे आम्ही हार्दिक म्हणजे आभार मानतो यांचे. आप टॉस जीते तो क्या फैसला रहता था आपका? फील्डिंग ही करते हम लोग भी. विकास दुबे इनके बारे में दो लफ्ज क्या कहेंगे आप? अच्छे कॅप्टन आहे. थँक्यू व्हेरी मच. दोन्ही संघाच्या कॅप्टनचा आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत. कोलशेट टीमने टॉस जिंकून प्रथमतः हा फिल्डिंग स्वीकारले आणि इथून आपण पाहू शकताय. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी आहेत कामण मोरीचा आवाज, आमचे सिनियर समालोचक अर्थातच हेमंत पाटील सर. या आपण त्यांचा आवाज ऐकूया. तत्पूर्वी धन्यवाद. खूप खूप धन्यवाद प्रमोद शेडगे. त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित TR ट्रॉफी 2025 आपण बघतोय आणि या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक जे आहे 1,00,000 रुपये आणि हे 1,00,000 रुपये प्रथम पारितोषिक जे आहे जे स्पॉन्सर झालेलं आहे SH एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर माननीय श्री हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे यांच्याकडून स्पॉन्सर झालेलं आहे. द्वितीय पारितोषिक जे आहे ते रोख रक्कम 50,000 आणि क्रिस्टलची एक जबरदस्त ट्रॉफी दिली जाईल. तृतीय पारितोषिक आहे 20,000 रुपये आणि चतुर्थ पारितोषिक सुद्धा 20,000. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीजसाठी आकर्षक अशी LED दिली जाईल. सरकार आणि केशी अंतर्गत ज्या मॅचेस झाल्या ज्यामध्ये आपण बघितलं कानाई स्पोर्ट पाये प्रथम विजेता ठरला. द्वितीय विजेता ठरला तो SB बेबीपाडा. यामध्ये प्रथम पारितोषिक ट्रॉफी जी होती अनिल अरुण पाटील एपी टूर यांच्याकडून स्पॉन्सर झाली होती. त्यानंतर द्वितीय पारितोषिक होतं जी ट्रॉफी होती ती हबप रमेश बापू गांजारी यांच्याकडून स्पॉन्सर झाली होती आणि मालिकावीरची ट्रॉफी उमेश अरुण पाटील यांच्याकडून स्पॉन्सर. बेस्ट बॅटर बेस्ट बॉलरची ट्रॉफी होती स्वर्गीय भानुदास सावळाराम पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार चेतन भानुदास पाटील यांच्याकडून स्पॉन्सर झाली होती. आणि एक गाव एक संघामध्ये जी प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आहे या मेन ट्रॉफी दिसते आपल्याला जी क्रिस्टलची ट्रॉफी आहे. ही क्रिस्टलची ट्रॉफी स्पॉन्सर झालेली आहे ती सौ सीमा जगदीश पाटील कैलासवासी सौ सीमा जगदीश पाटील यांच्या स्मरणार्थ कुमारी मायरा निलेश टावरे पूर्णा यांच्याकडून ती स्पॉन्सर झालेली आहे. आणि द्वितीय क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ती स्पॉन्सर झालेली आहे कैलासवासी कमलाकर परेड यांच्या स्मरणार्थ श्री पिंट्या कमलाकर परेड यांच्याकडून स्पॉन्सर झालेली आहे. तृतीय क्रमांकाची ट्रॉफी कैलासवासी मोतीराम हजारे उर्फ मोत्या वस्ताद यांच्या स्मरणार्थ स्पॉन्सर झालेली आहे. कैलास अनंत पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र राज कैलास पाटील यांच्याकडून बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलरची ही क्रिस्टलची ट्रॉफी स्पॉन्सर झालेली आहे. जी टीम फायनल चॅम्पियन बनेल त्या टीमला प्रत्येक प्लेयरला सुद्धा एक मॅन ऑफ द मॅचची जी मोमेंटो आहे ती मोमेंटो दिली जाईल. 11च्या 11 खेळाडूंना हे एक महत्त्वाची बाब आहे. त्याचे थोडा आवाज वाढवा. मॅन ऑफ द सिरीज जी आहे क्रिस्टलची ट्रॉफी ती स्पॉन्सर झालेली आहे माननीय श्री भरत पाटील आणि प्रणित पाटील यांच्याकडून स्पॉन्सर झालेली आहे. मॅचकडे आपण जाऊया. ही मॅच आपण बघतो अतिशय महत्त्वाची मॅच दोन्ही टीमसाठी कारण ही क्वार्टर फायनल मॅच आहे. क्वार्टर फायनल मध्ये जी टीम जिंकेल त्याला एक ट्रॉफी नक्कीच लागू होणार आहे या TR ट्रॉफीमधून. आणि तीच क्वार्टर फायनलची मॅच आपण बघतोय. एका बाजूने आहे जयेश पाटील फॅम टीम जे हनुमान टेंबवली आणि दुसऱ्या बाजूने आपण बघतोय फ्रेंड्स 11 मीरा रोड. पहिला बॉल घेऊन जाईल गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज आहे पहिलाच बॉल ऑफ्टमच्या थोडासा बाहेर बघितला. लेफ्टी बॅटर दिसतोय. स्ट्राइक एंडवर आहे तो अमर. नॉन स्ट्राइक एंडवर आहे तो
सौरभ ही जोडी आपल्याला मैदानामध्ये दिसते फ्रेंड्स 11 मिरारो टीमची. टार्गेट आहे 30 रनचं, मोठं टार्गेट नाहीये, मात्र याच्या अगोदर 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 29 डिपेंड केल्या होत्या त्या जय हनुमान टेंबोली टीमने. ओहो हवेत बॉल आहे आणि नोमॅन लँडला बॉल पडतो. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. एकने ऑफ द मार्क होतो फलंदाज अमर आणि टीमचं सुद्धा खातं खोललं जाते. या सिंगलने सन्मान केला जातो. आपण बघतोय 4 नाईट आमच्यासाठी ज्यांनी चहाची व्यवस्था पुरवली ते आमचे चायवाले, ज्यांचं नाव आमच्यापर्यंत नाही आलेलं आहे, मात्र त्यांनी खरोखर चांगली सेवा पुरवली. कारण आमची जी सुस्ती होती, सुस्ती घालवण्याचं काम ज्यांनी केलं त्यांचा सन्मान सत्कार केला जातोय. पहिल्या 2 बॉलवर फक्त एकच धाव आलेली आहे. या स्पर्धेमध्ये जर बघितलं तर जबरदस्त पारितोषिके सुद्धा मिळाली. एक्झिबिशन मॅच सुद्धा आपण एक पाहिली, लेफ्टी वर्सेस रायटी. लेफ्ट आर्मने फुल टॉस बॉल, चांगला फटका आहे, गॅप मध्ये सुद्धा आहे, जाईल 1 बाउंस बाउंडच्या बाहेर. डीप मिड विकेटला 4 रनसाठी चौकार. या बॉलवर जबरदस्त फटका, फलंदाज सौरभच्या बॅट मधून येतो या चौकार. या चौकाराने ऑफ द मार्क होतोय फलंदाज सौरभ आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 5 रन. चांगली सुरुवात आपल्या बॅटिंग मध्ये करताना दिसतोय फलंदाज सौरभ. 30चं टार्गेट आहे, 10च्या सरासरीने वाटचाल करायची आहे आणि 10 मिनिटाच्या आत पहिली 2 षटकं कंप्लीट करायचे आहेत, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे जय हनुमान टेंबोली टीमला. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा वेदांत पाटील. पुढील बॉल लेफ्ट आर्मने स्विच हिट खेळायचा होता, हवेत बॉल. हो हो थोडासा बघितला, शॉट पडला आणि या ठिकाणी एक धाव पूर्ण केली जाते. एकने टीमचं टोटल जाईल स्कोर बोर्डवर 6 रन्स. हो चेक केलं झालं, हिट विकेट. यस हिट विकेट झालेला आहे. फलंदाज होतो बाद, फलंदाज बाद होतोय कारण शॉट खेळत असताना बघू शकतो आपण स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि या वेळेला बघितलं ज्या बॅलन्स केला आणि पाय जो होता तो स्टंपला लागला आणि हिट विकेटच्या रूपेने ही विकेट जाते. मला वाटतं या टीआर ट्रॉफीमध्ये हा पहिला फलंदाज आहे जो हिट विकेट बाद झालेला आहे आणि त्याचं नाव आहे सौरभ. पहिला फलंदाज, मराठीमध्ये हिट विकेटला स्वयंचित्त बोलतात, म्हणजे स्वतःहून आउट झालेला फलंदाज. नवीन बॅटर इन होतोय बॅटिंगसाठी जुनेद. मागच्या मॅच मध्ये जुनेदने सुद्धा चांगली बॅटिंग केली होती. या मॅच मध्ये सुद्धा एक महत्वाची मॅच आहे, निर्णायक मॅच आहे दोन्ही टीमसाठी, कारण या मॅच मधून जी टीम जिंकेल एक तरी ट्रॉफी या टीआर ट्रॉफी मधून घेऊन जाणार आहे आपल्या घरी. टीआर ट्रॉफीचं जर आकर्षण बघितलं तर क्रिस्टलच्या ट्रॉफ्या आहेत या स्पर्धेमध्ये. हो वाईट यॉर्कर, चांगली बॉल, फ्लाईट सुद्धा चांगली दिली आहे. गतीमध्ये थोडंसं मिश्रण जरूर होतं. चांगली गोलंदाजी करतोय, चांगला कमबॅक केलाय. चौकार लागल्यानंतर गोलंदाज हे बघितलं, फ्लाईट दिली. हो परफेक्ट यॉर्कर डिलिव्हरी. थोडंसं अँगल बनवलं, थोडंसं लेग कटर बॉल टाकला आणि या विकेटवर लेफ्ट हँडर बॉलरने चांगली गोलंदाजी केलेली आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल, लेग कटर होता, बीट होतोय, डॉट बॉल. ओव्हरची होईल समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती फक्त आणि फक्त 5. हे बघितलं आपण, अतिशय चांगला बॉल रिव्ह्यू घेतलेला आहे, मात्र फेअर डिलिव्हरी आहे. फेअर डिलिव्हरी पंचांनी बघितलंय, लगेच फेअर डिलिव्हरी डिसिजन दिलेले आहे त्यांनी. लगेच दुसऱ्या षटकाची सुरुवात करायची आहे. फेअर डिलिव्हरी. चला लगेच सामन्याला सुरुवात करायची. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या आहे धावफलकावर 5, 1 गडीच्या मोबदल्यात. दुसरा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येतोय प्रतीक पाटील.
एक परफेक्ट ऑलराऊंडर. सुरुवात धमाकेदार केली असं वाटलं की धावसंख्या 40 पेक्षा जास्त जाईल, मात्र प्रतीकची जी रनआउटची विकेट थोडीशी टर्निंग पॉईंट राहिली आणि धावसंख्या थोडीशी आखूड झाली. जसं आपण बघितलं की मॅकमिलन गोविंद रनआउट झाला आणि त्यानंतर उत्तम टीमच्या हातामधून ती मॅच निसटली. काही टर्निंग पॉईंट असतात मॅचमध्ये, मात्र गोलंदाजी चांगली करावी लागेल. प्रतीक पाटील पहिला बॉल घेऊन जाईल. राईट अँड राऊंड विकेट. पोसिंग शॉट लॉंग ऑफला फिल्डर आहे बॉल खाली. चांगला कॅच घेतो तिथला फिल्डर मनीष याने हा कॅच घेतला आणि विकेट जाईल. फलंदाज अमर इज आउट. हे बघितलं आपण ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल. फोर्सिंग शॉट लॉंग ऑफच्या दिशेने फिल्डर तैनात होता. मनीष अतिशय चांगला कॅच घेतला आणि विकेट मिळवलेली आहे पहिल्या बॉलवर गोलंदाज प्रतीक पाटील याने. विकेट टेकर गोलंदाज आहे प्रतीक पाटील. एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हटला जातो. टेनिस क्रिकेट मधला एक नामांकित हिरो आहे प्रतीक पाटील. सध्या जर बघितलं आपल्या एक गाव एक फॉर्मॅट असो किंवा ओपन क्रिकेट असो, सर्व फॉर्मॅटमध्ये जबरदस्त कामगिरी करतोय. बाकी काही दिवसा अगोदर थोडंसं इंजरी जरूर झाली होती, त्याला बोटावर लागलं होतं, डोळ्यावर सुद्धा थोडीशी दुखापत होती, मात्र क्रिकेटपासून तो लांब राहिला नाहीये. क्रिकेट हा त्याचा जीव की प्राण आहे आणि मी असं ऐकलेलं आहे की त्यांनी क्रिकेटसाठी शाळा सुद्धा सोडून दिली होती. एवढा क्रिकेटचा वेडा आहे हा खेळाडू, त्यामुळेच एवढा फेमस म्हटला जातोय टेनिस क्रिकेटमध्ये. 5-2 ही सुरुवात आहे फ्रेंड्स 11 मीरा रोड टीमची 30चं टार्गेट चेस करत असताना. पहिल्या बॉलवर ज्यावेळेस विकेट मिळते ना त्यावेळेस मनोबल वाढते गोलंदाजाचं. ओव्हर द विकेट नाही यावेळेला. फटका तर चांगला आहे, मात्र हा बॉल जाईल. यस जातोय लॉंगनच्या बाहेर. सारंगसाठी षटकार. थोडासा पुढे ठेवला या बॉलला प्रतीक पाटीलने आणि लगेचच त्या बॉलला जबरदस्त एक स्टेट डाऊन ग्राउंड हा शॉट केला होता. वाडिश लॉंगांच्या बाहेर सरळ षटकारासाठी. धावसंख्या जाऊन पोहोचते 11वर. 11 ऑफस्टंपच्या बाहेर. यावेळेस लाईन अतिशय चांगली, कारण बघितलं थोडंसं शफल झाला. बॅटर रीड करत असताना गोलंदाजी केली आहे गोलंदाज प्रतीक पाटीलने. तर आल्या आल्या आपण बघितलं तर राहुलने षटकारने खातं ओपन केलं होतं. लगेचच कमबॅक केलं या डॉट बॉलने गोलंदाज प्रतीक पाटील याने. नक्कीच हा सामना सुद्धा चुरशीचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. हो, फुलटॉस बॉल पायाच्या समोरून फ्लिक केला जातोय. 1 रन मिळेल. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 12. 8 गेंदे शेष और 18 रनों की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए फ्रेंड्स 11 मीरा रोड टीम को. 8 गेंदे 18 की जरूरत. गेंदबाजी के लिए तैयार गेंदबाज प्रतीक पाटिल. अगली गेंद लेके तैयार. उठाकर खेल दिया इस गेंद को, भेज दिया बाउंड्री के बाहर. स्ट्रेट डाउन द ग्राउंड. 6 रन के लिए सिक्सर. महंगे साबित हो चुके हैं इस ओवर में. अब तक 13 रन खर्च किए हैं गेंदबाज प्रतीक पाटिल ने. जैसे गेंद आगे करते हैं, देखिए एक स्लॉट में गेंद थी और भेज दिया इस गेंद को पार्किंग लॉट में सीधे 6 रन के लिए बल्लेबाज जुनैद ने. पटकी हुई गेंद यहां पर पुल करने की कोशिश, एलिवेशन नहीं ठीक से बना पाए. मिड विकेट में गेंद, 2 रन की मांग और यहां पर विकेट. रनआउट के रूप में जुनैद की विकेट गिरती हुई ये तीसरा विकेट गिर चुका है फ्रेंड्स 11 मीरा रोड टीम का. ये देखिए
बहुत ही दूर थे। डायरेक्ट हिट यहाँ पर दूसरे रन की मांग थी और ये दूसरा रन बहुत ही महंगा साबित होता हुआ जुनेद को। बिलकुल गाणे गाणे या गावातून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत। अक्षय बगली यांना टेंबोली टीमला या शुभेच्छा आलेल्या आहेत। बिल्कुल टेंबोली टीम जहाँ भी जाती है उनके भी फैन फॉलोइंग बहुत ही ज़्यादा है और ये बहुत ही कशमकश भरा मुकाबला टेंबोली बनाम फ्रेंड्स 11 मीरा रोड के बीच। आखिरी गेंदे शेष 6 और 6 गेंदों में रन चाहिए 11 चाहिए। 6 गेंदे 11 रन की दरकार मैच जीतने के लिए। बहुत ही कशमकश भरा ये मुकाबला। आखिरी 6 गेंदे 11 की जरूरत। गेंदबाजी के लिए आ चुके हैं गेंदबाज मोनिश। पहले गेंद के ऊपर उठाकर खेला, हवा में गेंद वाइडिश डीप मिड विकेट में खिलाड़ी गेंद के नीचे अच्छा कैच। पहले गेंद के ऊपर विकेट लिया है मोनिश पाटिल ने। नहीं पहुंचे थे, दूर से खेलने की कोशिश, हवा में गेंद ऊपर उठी थी और वाइडिश डीप मिड विकेट के खिलाड़ी आए। बहुत ही अच्छा कैच लपक लिया वहां पर मनीष ने मोनिश के गेंद पर और ये विकेट का होता हुआ पतन। राहुल अब आउट। नंबर 6 पर अब बल्लेबाजी के लिए जा चुके हैं बल्लेबाज शादाब। अब शादाब और श्रीकांत शेट्टी की जोड़ी मैदान में और 5 गेंदे शेष। 5 में जीतने के लिए रन चाहिए 11। बहुत ही जबरदस्त कांटे की टक्कर मुकाबला और बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला है, अहम मुकाबला है दोनों टीमों के लिए। यहाँ से जो भी टीम जीतेगी एक ट्रॉफी इस टीआर ट्रॉफी से अपने घर पे लेके जाएगी। 13.20 के औसत से बल्लेबाजी करनी है अब मैच को जीतने के लिए और सेमीफाइनल में जाने के लिए। अगली गेंद, ओ क्या गेंद की है, जबरदस्त गेंद, ब्यूटीफुल जबरदस्त गेंदबाजी, फ्लाइट दी थी। ये देखिए ओ परफेक्ट यॉर्कर और बहुत ही अच्छा कट किया इस गेंद को। लेफ्ट आर्मर है गेंदबाज मोनिश पाटिल। जबरदस्त गेंदबाजी, पहली दो गेंदों में कोई भी रन नहीं, एक विकेट मिल चुका है मोनिश को। 4 गेंदे शेष, 4 में 11 रन चाहिए मैच को जीतने के लिए। ऑन साइड में खेल दिया इस गेंद को, मिड विकेट में गेंद डिप से खिलाड़ी गेंद को उठाया, थ्रो किया, सिर्फ 1 ही रन, 1 से ज्यादा कुछ नहीं है। 3 गेंदे अब शेष और 3 में 10 रन चाहिए। क्या जबरदस्ती, लाजवाब, कमाल की अद्भुत गेंदबाजी की है पहले 3 गेंदों में। ये देखिए लेफ्ट आर्म से किस प्रकार बॉलिंग एक्शन दिखाया जा रहा है। जबरदस्त गेंदबाजी हो रही है। 3 गेंदे और 3 गेंदों में 10 की आवश्यकता मैच जीतने के लिए। चलो टाइम पास ना करें। इसके बाद पहला सेमीफाइनल मुकाबला खेला जाएगा। टॉस हो चुका है। श्री कृष्ण कुलशेत बनाम काजू की टीम संतोष भुवन। लेफ्ट आर्म से पुल करने की कोशिश, फिर से एक बार चुके। क्या जबरदस्त गेंदबाजी का मुजाहरा करते हुए गेंदबाज मोनिश पाटिल, लाजवाब और कमाल की गेंदबाजी करते हुए। जबरदस्त गेंदबाजी, 4 गेंदों में अब तक 1 रन खर्च किया है। पहले गेंद को पर विकेट मिला था मोनिश को। अब 2 गेंदे और 10 की आवश्यकता मैच जीतने के लिए। पुल कर दिया और भेज दिया इस गेंद को बाउंड्री के बाहर 6 रन के लिए। सिक्सर, खराब गेंद थी ये, भरपूर फायदा उठाया इस गेंद के ऊपर। ये देखिए हाफ ट्रैकर थी, बहुत ही अच्छा टाइमिंग मिला
और गेंद को भेज दिया सीधे बाउंड्री के बाहर सिक्सर के लिए। छक्का लगने के बाद बता दिया है बल्लेबाज श्रीकांत शेट्टी ने कि पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, आखिरी एक गेंद और जीत के लिए रन चाहिए 4। और एक रफ एंड टफ मैच, क्या जबरदस्त मैच आज देखने को मिले इस टीआर ट्रॉफी में। सभी मैचेस रफ एंड टफ हो चुके हैं, पैसा वसूल मैच। कौन जीतेगा इस मुकाबले में, कौन जाएगा सेमीफाइनल में, ये गेंद और एक हिस्टोरिकल ये गेंद रहेगी इस टूर्नामेंट की। मोनिश ने अच्छी गेंदबाजी की लेकिन एक गेंद खराब की, उस खराब गेंद के ऊपर जबरदस्त फायदा उठाया श्रीकांत शेट्टी ने। आखिरी गेंद चेज और आखिरी गेंद में रन चाहिए 4। बहुत ही जबरदस्त मुकाबला, आखिरी गेंद 4 की आवश्यकता। गोल कर दिया और गोल कर दिया गेंद को, 6 रन के लिए सिक्सर। जीत लिया इस मुकाबले को फ्रेंड्स 11 मिरारो टीम ने। दोन बॉलवर 2 षटकार खाली मोनिश ने, जबरदस्त बॅटिंग श्रीकांत शेट्टीने केली आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हायवा कॅच सुद्धा दिला जाईल। हायवा कॅच घेतला होता गणेश पाटील आणि कुंदन पाटील यांच्याकडून, ते 100 रुपयाचा पारितोषिक आहे त्यांच्या शुभ हस्ते लकी यांच्या शुभ हस्ते हे 100 रुपयाचा पारितोषिक दिलं जाईल हायवा कॅच साठी। मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे श्रीकांत शेट्टी, इज द मॅन ऑफ द मॅच। श्रीकांत शेट्टी इज द मॅन ऑफ द मॅच। याचं श्रीकांत मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी श्रीकांत शेट्टी इज द मॅन ऑफ द मॅच। चला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल श्रीकांत शेट्टी याला।